गेल्या 8-10 दिवसापासून इचलकरंजी कृष्णा योजनेच्या गळतीचा कारंजा सुरूच, लाखो लिटर पाणी वाया। इचलकरंजीला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेला कुरुंदवाड बस्तवाड मार्गावर मोठी गळती लागली आहे। पाण्याच्या दाबामुळे सुमारे 15 फूट उंच असा पाण्याचा कारंजा उडतोय। ही गळती लागून 10 ते 12 दिवस झाले, तरीही इचलकरंजी महानगरपालिकेनं या गळतीकडे दुर्लक्ष केलंय। आजपर्यंत त्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। तरीही महानगरपालिकेनं या गळतीबाबत गांधारीची भूमिका घेतल्याचं दिसून येतं। या गळतीच्या पाण्यामुळे पाईपलाईनच्या शेजारील सुरेश चौगुले यांची विहीर तुडुंब भरली आहे। तसेच गळतीचं पाणी महावीर चौगुले व बाबासाहेब चौगुले यांच्या शेतात पसरलंय। यामुळे चौगुले यांची शेतजमीन अति पाण्यामुळे शारपड होण्याची शक्यता आहे। नुकताच या शेतात पुरामुळे तब्बल 15 दिवस पाणी होतं व आता पूर ओसरून गेला तरी कृष्णा योजनेच्या गळतीमुळे शिवारातील सरी तुडुंब भरून राहिल्यात। यामुळे चौगुले बंधूंची सुमारे 2 एकर शेती शारपड होऊ शकते। इचलकरंजी महानगरपालिकेने ही गळती त्वरित बंद करावी व आमच्या शेतीची झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चौगुले बंधूंनी केली। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद। माझे नाव श्री महावीर अण्णासाहेब चौगुले। आमच्या शेतात जवळजवळ महापूर 15 दिवस येऊन गेल्यापासून इचलकरंजी नगरपालिकेच्या पाईपला गळती लागून जवळजवळ 20 दिवस झाले, तरी देखील त्यांना कळवून त्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे त्याचं पाणी वाया जाऊन आमच्या शेतीत येऊन थांबते। त्या शेतीत येऊन थांबल्यामुळं आता सध्या पाणी साठल्यामुळं नापीक होऊन आता ती शारपड होण्याच्या परिस्थिती झालेली आहे। शिवाय लावण किंवा त्यातली घेणारी पिकं घेता येत नसल्यामुळं कोणत्याही स्वरूपाचं हे होणार नसल्यामुळं त्याची दखल घेऊन नसेल तर त्याचे नुकसान भरपाई इचलकरंजी नगरपालिकेनं आम्हाला अदा करायची।